या ऑनलाईन क्लासमध्ये सर्व बी-ए-टी-वायच्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, आजच्या तासाला आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेतील शेतीची भूमिका किंवा तिचं महत्त्व, द रोल ऑफ ॲग्रीकल्चर इन इंडियन इकॉनॉमी हा टॉपिक पाहायचा आहे आपल्याला. यापूर्वी आपण पाहितलं की भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील जी आव्हाने आहेत, ती सगळी आव्हाने आपण पाहितलेली आहेत. त्यामध्ये वाढती लोकसंख्या हे आव्हान आहे, वाढतं दारिद्र्य हे आव्हान आहे. त्याचबरोबर अ, शेतमालाच्या किमतीतील बदल हे एक मोठं आव्हान भारतीय अर्थव्यवस्थेसमोर असलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर शेतकऱ्यांची आत्महत्या देखील पाहितलेल्या आहेत, की यामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल, की भारतीय अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राची भूमिका किती महत्त्वाची आहे. कारण आपण पाहतो, की नाही म्हटलं तरी आपल्या देशामध्ये आजही प्रत्यक्ष 60-70% लोक शेतीवर आधारित आहेत आणि प्रत्यक्ष आपण पाहतो, की ज्यांना 55% रोजगार आजही शेतीमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेमधून मिळतो. मग एखाद्या क्षेत्रातून एवढा मोठा रोजगार आणि एवढं मोठं अवलंबित लोकांचं जर असेल, तर ते क्षेत्र मागे राहणं हे देशाच्या विकासाला म्हणजे विकासामध्ये अडथळा निर्माण करणं आहे किंवा देशाच्या विकासामध्ये पाठीमागे येणं आहे आपण पाहतो. जागतिक अर्थव्यवस्थेचे संदर्भ जर आपण घेतले तर प्रत्येक राष्ट्राने जे विकसित राष्ट्र आहेत त्या राष्ट्रांनी पहिले शेतीचा विकास केला आणि नंतर उद्योग व सेवा क्षेत्राचा विकास झालेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून भारताचाही जर विकास करायचा असेल तर भारतीय कृषी क्षेत्र हे सातत्याने विकसित झालं पाहिजे. तिथे मोठ्या फार प्रमाणात सरकारी गुंतवणूक, खाजगी गुंतवणूक झाली पाहिजे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर झाला पाहिजे आणि शेतीचं उत्पादन आणि उत्पादकता वाढून देशाची निर्यात वाढून विदेशी चलन त्यातून मिळालं पाहिजे. अशा प्रकारची अपेक्षा किंवा ही भूमिका शेतीची आहे. तर आज आपल्याला या ठिकाणी प्रत्यक्ष आकडेवारीचे संदर्भ घेऊन ही भूमिका आपल्याला या ठिकाणी पाहायची आहे, की शेतीचा रोल एवढा मोठा आहे, तर मग शेतीचं सध्या स्थिती काय आहे? मग याच्यामध्ये पाठीमागे असेल तर कुठल्या समस्या आहेत किंवा कुठली आव्हाने शेतीच्या विकासाच्या म्हणजे विकासात अडथळ्यामधील. तर ही आव्हाने देखील या ठिकाणी आपल्याला आजच्या तासाला पाहायचे आहेत, की विद्यार्थी मित्र हो, आपण पाहतो की भारतीय अर्थव्यवस्थेची कृषी ही संस्कृतीच आहे. नाही म्हटलं तरी भारतीय अर्थव्यवस्था ही द्विदल अर्थव्यवस्था आहे. आपण पाहितलं की जवळपास भारतामध्ये 60% जनता ही ग्रामीण भागात राहते, 40% जनता 35 ते 40% जनता ही शहरी भागात आहे. म्हणजे शहरी भाग हे 35% आहे, 35 ते 40%. तर ग्रामीण भाग हे 60 ते 65%. तर 65% लोक हे कंप्लीट आपण पाहतो की प्रत्यक्ष अप्रत्यक्ष शेतीवर अवलंबून आहेत. त्याचबरोबर शहरातले देखील जे काही लोक आपण पाहतो की बरेच लोक जे उद्योगात काम करतात किंवा उपभोग घेतात तेही कृषीवरच आधारित असतात. आपण पाहतो उपभोगाला अन्नधान्य लागतं ते कृषीतून पिकतं. त्याचबरोबर उद्योगाला कच्चा माल लागतो तो कृषीतून मिळतो आणि हे सगळं कृषीवर अवलंबित्व असतं. आपण पाहतो की एखादा उद्योग जर चांगला चालवायचा असेल तर त्याला कच्चा माल मिळाला पाहिजे आणि कच्चा माल हा शेतीतून मिळत असेल तर आपण पाहतो की शेती ही 12ही महिने पिकली पाहिजे. आपण पाहितलं की शेतीसमोरील जी आव्हाने आहेत किंवा शेतमालाच्या किमतीतील जे चढ-उतार होतात त्यामध्ये आपण पाहितलं की शेतीचं हंगामी स्वरूप आहे आणि या हंगामी स्वरूपामुळेच आपण पाहतो की लोकांना रोजगार मिळत नाही, शेती ही फायद्याची होत नाही, तोट्यात जाते. आणि म्हणून ही हंगामी शेती का तर आपण पाहतो सिंचनाचं प्रमाण कमी आहे. आपण पाहितलं की महाराष्ट्रात, देशात सिंचनाचं प्रमाण कमी आहे. देशात आपण पाहतो 40% सिंचन क्षेत्राखाली जमीन आहे. तर महाराष्ट्रात 18%च आहे आणि जिल्हा निहायत आणखी यापेक्षाही कमी असलेलं आपल्याला दिसून येतं. विशेषतः महाराष्ट्रामध्ये मराठवाडा आणि विदर्भात शेती कोरडवाहू प्रमाण जास्त आहे. विदर्भातल्या अलीकडचे जिल्हे आपण पाहतो जे मराठवाड्याला लागून आहेत. बुलढाणा आहे, यवतमाळ आहे, वाशिम आहे, अकोला आहे आणि मराठवाड्याचे सगळे जिल्हे. इथे साधारणपणे आपण पाहतो की 10-12% सिंचनाखालील शेती आहे. म्हणजे 90% 85 ते 90% ही जिरायती शेती आहे, कोरडवाहू शेती आहे, निसर्गावर अवलंबित्व शेतीचं आहे. मग अशा प्रकारे जर शेती असेल, तर त्या राज्याची विकासातील काय भूमिका असेल किंवा देशाची काय भूमिका असेल किंवा त्या राज्याचा विकास कसा होऊ शकतो? अशा प्रकारचे प्रश्न आपल्यासमोर निर्माण होतात आणि विद्यार्थी मित्र म्हणून भारताचा किंवा महाराष्ट्राचा जर विकास करायचा असेल,
तर भारतीय कृषी क्षेत्र भारतातील कृषी क्षेत्रामध्ये सुधारणा झाली पाहिजे. आपण पाहतो की शासन वेगवेगळ्या पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून किंवा वेगवेगळे आयोग स्थापन करून, कमिट्या स्थापन करून शेतीमध्ये काय सुधारणा करता येईल, शेतकऱ्यांना काय मदत करता येईल किंवा नवीन काय योजना आणता येईल यासाठी सातत्याने प्रयत्न करते हे आपण पाहिलेलं आहे. आणि या प्रयत्नाचाच भाग म्हणून आज आपण पाहतो की या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये देखील कृषीचा विकास दर हा प्लसमध्ये आहे. प्लस 3.5% आपण पाहतो आणि उद्योग व सेवा क्षेत्राचा विकास -25%, 23%, 40% पर्यंत घसरलेला आहे. तर ही अवस्था आपण पाहतो आणि म्हणून अर्थव्यवस्थेला जर स्थिरत्व प्राप्त करायचं असेल, तर कृषीची भूमिका खूप महत्त्वाची असते. कारण कृषीवर आधारित लोकसंख्येचं प्रमाण जास्त असतं किंवा कृषी जर क्षेत्र चांगलं असेल, स्ट्रॉंग असेल, तर अर्थव्यवस्थेमध्ये म्हणजे अर्थव्यवस्थेच्या विकासाचा गाडा आपण पाहतो की विना अडथळा चांगला चालतो. तर म्हणून कुठलीही अर्थव्यवस्था घ्या, ही शेती ही त्यामध्ये शेतीची भूमिका महत्त्वाची असते. कारण आपण पाहतो उद्योग जरी आपण म्हटलं, तर उद्योगात कच्चा माल हा शेतीतूनच मिळतो. बरोबर आणि सेवा क्षेत्र जरी म्हटलं, तर हे सगळं डायरेक्ट, इनडायरेक्ट आपण पाहतो की हे ग्रामीण अर्थव्यवस्थेशी हे जोडलेलं असतं. म्हणजे आपण पाहिलं की विकास कसा असतो, विकासातले घटक कसे असतात, घटक हे एकमेकांना पूरक असतात आणि जोडलेले असतात. एकावर निगेटिव्ह इफेक्ट झाला तर दुसऱ्यावरही त्याचा निगेटिव्ह इफेक्ट होतो. नुसतं आपण पाहतो की की एक एक जर वाईट घटना घडली तर ती सगळ्यांनाच घेऊन पडते किंवा त्याचे परिणाम सगळ्यांवरच होत असतात. अशा प्रकारचे लिंक्ड असते समाजामध्ये म्हणा किंवा अर्थव्यवस्थेतील विविध घटकांमध्ये म्हणा. एका घटकामध्ये जसं की आपण पाहतो शेतीमध्ये जर पाऊस नाही पडला आणि दुष्काळ जर झाला तर मागणी कंप्लीट बाजारपेठेमधील मागणी कमी होते. म्हणजे मंदी सदृश स्थिती निर्माण होते आणि मंदी सदृश स्थिती आपण पाहतो ही केवळ ग्रामीण भागात नाही तर शहरी भागात आहे. कारण कस्टमरचं सगळं प्रमाण किंवा जो काही ग्राहक आहे तो खेड्यात आहे किंवा जास्तीत जास्त तिथे आहे आणि म्हणून आपण पाहतो डायरेक्ट, इनडायरेक्ट त्याचे प्रतिकूल परिणाम सगळ्या अर्थव्यवस्थेवर होत असतात आणि म्हणून शेतीची भूमिका ही भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासात खूप महत्त्वाची आहे आपल्याला सांगता येईल. या अनुषंगाने म्हटलं जातं की भारतीय शेतीला भारतीय अर्थव्यवस्थेच्या कणा, बॅकबोन ज्याला आपण म्हणतो, हे म्हटले जाते आणि म्हणून यावरूनच या शब्दावरूनच तुम्हाला लक्षात येईल की भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीची काय भूमिका आहे ते. आता यामध्ये वेगवेगळे मुद्दे आहेत ते आपण पाहूया की शेतीचा राष्ट्रीय उत्पन्नातील हिस्सा आपण पाहतो की देशाच्या जी-डी-पीमध्ये शेतीचा वाटा हा 17% आहे. स्वातंत्र्य मिळालं तेव्हा हा वाटा मोठा होता. आता वाटा कधी-कमी होत आहे आणि इतर उद्योग आणि सेवा क्षेत्राचा वाटा वाढत आहे. तर याला विकासाचं लक्षण म्हणतात. हळू आपण पाहतो की सेवा क्षेत्र ज्या देशामध्ये जी-डी-पीमध्ये जास्त रोल असतो, तिथे आपण पाहतो की विकासाला वातावरण पूरक असतं किंवा लोकांना रोजगार उपलब्ध होत असतात. आणि भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेतीचा राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा हा आजच्या स्थितीला आपण पाहतो की 17% आहे. मग 17% उत्पन्न जर शेतीतून मिळत असेल, तर शेतीमध्ये सुधारणा झाल्या पाहिजे. शेतीमध्ये गुंतवणूक झाली पाहिजे. मग ती सरकारी असोत, खाजगी असोत, दोन्ही गुंतवणूक झाली पाहिजे. सरकारी गुंतवणूक या अनुषंगाने, की सरकारने सिंचनामध्ये गुंतवणूक केली पाहिजे, शेतीला वीज दिली पाहिजे, पायाभूत सुविधा दिल्या पाहिजे, शेतीला पूरक कायदे केले पाहिजे, शेतमालाच्या वस्तूच्या किमतीतील स्थिरीकरण आणलं पाहिजे. आपण पाहिलं किंमत धोरणाच्या अनुषंगाने शासन वेगवेगळ्या पातळ्यांवर तशा प्रकारचे प्रयत्न करत असतं आणि त्यामुळे शेतीची ही भारतीय अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका आहे. आपण पाहतो की हे सगळं झालं पाहिजे. 1950-51 मध्ये शेतीचा भारतीय अर्थव्यवस्थेतील उत्पन्नाचा आता वाटा 55.4% होता. आज तो 17% आहे. असं आपल्याला या ठिकाणी हा टेबल आहे. 1950-51 मध्ये 55.4 भारताच्या जी-डी-पीत शेतीचा हिस्सा होता. 11-12 मध्ये 13.9 आहे. आजच्या स्थितीला तो 17% आहे. तर अशा प्रकारे त्याच्या वाट्यामध्ये घट होत आहे आणि आपण पाहतो की वाट्यात जरी घट होत असली तरी शेतीचा विकास होणं महत्त्वाचं आहे. शेतीमध्ये दीर्घकालीन सुधारणा होणं महत्त्व आहे. आपण पाहिलं की शेतीमधील जी आव्हाने आहेत, शेतमालाच्या किमतीतील बदल असतील, शेतकरी आत्महत्येमध्ये आपण पाहिलं की शेतीमध्ये भांडवलाचा अभाव आहे, त्याचबरोबर सिंचनाचा अभाव आहे, त्याचबरोबर तंत्रज्ञानाचा अभाव आहे, त्याचबरोबर पायाभूत सुविधांचा अभाव आहे.
जर ह्या दुरुस्त्या झाल्या किंवा इथे ह्या सुविधा जर मिळाल्या किंवा ही निगेटिव्ह परिस्थिती पॉझिटिव्ह झाली तर शेतीचा विकास दर आणखीन वाढू शकतो किंवा जीडीपीतील ग्रोथ वाढू शकतो असं आपल्याला म्हणता येईल. म्हणून या अनुषंगाने भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीची महत्वाची भूमिका असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे की रोजगारातील वाटा. आज आपण पाहतो की जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आपण पाहतो की हे 80 ते 80% जनता ही शेतीवर आधारित होती. परंतु आता आपण पाहतो की जसा भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास व्हायला लागलेला आहे तसं सेवा क्षेत्र आणि उद्योग क्षेत्राचा वाटा आता त्यामध्ये वाढत आहे. तरीही तरीही आज आपण पाहतो की भारतीय अर्थव्यवस्थेचा आजचा जर आकडा पाहिला तर शेतीत 55% लोकांना रोजगार, प्रत्यक्ष रोजगार आज या ठिकाणी मिळतो आहे आणि अप्रत्यक्ष रोजगाराचा जर आकडा काढला तर आणखी 10% यामध्ये वाढ होऊ शकते. तर एवढी मोठी भूमिका शेतीची आहे, कारण आपण पाहतो की शेतीमध्ये सर्वांनाच रोजगार आहे. सुशिक्षित लोकांना आहे, अशिक्षित लोकांना आहे, पुरुषांना आहे, स्त्रियांना आहे. आपण पाहितलं बेकारी हा घटक पाहितला. बेकारीमध्ये आपण पाहतो की बेकारी सर्वांचीच आहे. सुशिक्षितांची बेकारी आहे, अशिक्षितांची बेकारी आहे, त्याचबरोबर पुरुषांची बेकारी आहे, महिलांची बेकारी आहे. तर हे सगळ्यांना रोजगार देण्याचं कार्य शेती करता आणि आपण पाहतो जर शेतीमध्ये दीर्घकालीन सुधारणा झाल्या तर मोठ्या प्रमाणात 12ही महिने जो आपण पाहतो की मुख्य भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेतीचा हंगामी स्वरूप असल्यामुळं 6च महिने रोजगार मिळतो. मग 6 महिने रोजगार मिळण्यासाठी ग्रामीण भागातले लोक शहरी भागात स्थलांतरण करतात आणि मग शहरी भागातील लोकसंख्या वाढते आणि तिथे समस्या निर्माण होतात. तर ते जर निर्माण होऊ द्यायचं नसेल तर कृषीमध्ये सुधारणा झाल्या पाहिजे. कृषीतील रोजगाराचा वाटा, रोजगार कसा 12ही महिने मिळेल लोकांना. जिथे जी माणसं राहतात तिथेच जर रोजगार मिळाला तर आपण पाहतो की त्यामुळे स्थलांतरण थांबेल आणि ही महत्वाची भूमिका शेतीची असलेली आपल्याला दिसून येते की जास्तीत जास्त लोकांना रोजगार शेतीमधून मिळतो, जे की उद्योग आणि सेवा क्षेत्रातून त्यापेक्षा कमी मिळतो. हे भारतीय अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य किंवा अशा प्रकारची स्थिती किंवा ही कृषीची भूमिका असलेली आपल्याला दिसून येते. तर या ठिकाणी वेगवेगळे आकडे दिलेले आहेत की 1991च्या जनगणनेनुसार 74.3% लोकसंख्या ग्रामीण भागात होती. त्यानंतर आपण पाहतो की यामध्ये थोडी घट झालेली आहे. आता शहरीकरण वाढलेलं आहे आणि आपण पाहतो की विकसित राष्ट्रांमध्ये याच्या उलट असतं. विकसित राष्ट्रांमध्ये शेतीवर आधारित लोकसंख्या ही फार कमी. इंग्लंड, अमेरिका जर उदाहरण दिलं तिथं 4-5% लोकसंख्या शेतीवर आधारित आहे. परंतु भारतीय अर्थव्यवस्थेचा जर विचार केला तर जी 70-80% शेतीवर आधारित लोकसंख्या होती किंवा रोजगार मिळत होता, आज तो 55% पर्यंत घटलेला आहे. जसं जसं उद्योग आणि सेवा क्षेत्र वाढेल तसं इकडं कमी होतं. कारण आपण पाहतो उद्योग आणि सेवा क्षेत्रामध्ये सुशिक्षित लोकांना रोजगार मिळतो, तर अशिक्षित लोकांना सामावून घेण्याचं कार्य ही कृषी करते. आणि म्हणून जर कृषीमध्ये जर सिंचनाच्या सोयी झाल्या, भांडवल गुंतवणूक वाढली, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर झाला तर मोठ्या प्रमाणात आपण पाहतो की 12ही महिने शेतीमध्ये रोजगार निर्माण होऊन ग्रामीण भागातील स्थलांतरण थांबवण्याची भूमिका कृषी क्षेत्राकडून मोठ्या प्रमाणात झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर तिसरी भूमिका आहे कृषीमध्ये, तिसरा मुद्दा आपल्याला यामध्ये सांगता येईल की औद्योगिक विकासाला मदत होते. आपण पाहतो की उद्योगाचा विकास हा सगळा कशावर अवलंबून असतो? कच्च्या मालावर अवलंबून असतो आणि तोही कच्चा माल त्यांना 12ही महिने मुबलक मिळाला पाहिजे आणि स्वस्त मिळाला पाहिजे. ही उद्योजकांची भूमिका असते. तरच कारखाने व्यवस्थित चालतात, नाही तर कारखाने चालत नाहीत. कच्च्या मालाअभावी बंद पडलेले आपल्याला दिसून येतात. आता आपण जर विकसित राष्ट्राचं घेतलं, अमेरिकेमध्ये 12ही महिने साखर कारखाने चालू राहतात. कारण तिथे आपण पाहतो की ऊस पावसाळ्यातही त्यांच्या कारखान्यापर्यंत आणण्यासाठी पायाभूत सुविधा किंवा तशा प्रकारचे पक्के रस्ते तयार होतात. भारतात काय अवस्था आहे? भारतात आपण पाहतो साखर कारखाने हे 3 ते 4 महिने चालतात आणि 8 महिने बंद राहतात. आणि मग एखादा कारखाना जर 8 महिने बंद राहत असेल तर तो तोट्यात जाईल, नाही तर काय होईल? आपण पाहतो की ही स्थिती आहे.
मग या स्थितीमध्ये बदल करायचा असेल तर आपल्याला ऊस लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. शेतकऱ्याच्या शेतापर्यंत रस्ता तयार केला पाहिजे. शेतकऱ्यांना वीज दिली पाहिजे, पाणी दिली पाहिजे. मग खते, बी-बियाणे, आधुनिक बी-बियाणे दिली पाहिजे. आपण पाहतो की ऊसाची उत्पादकता आपल्याकडे अमेरिकेच्या तुलनेत कमी आहे. साधारणपणे एका हेक्टरमध्ये 20 ते 25 टन आपल्याकडे ऊस होतो आणि हेच जर आपण इस्रायलचं प्रमाण पाहिलं तर 500 पर्यंत आहे. किती आपण पाठीमागे आहोत. मग आपण पाहतो की भारतीय अर्थव्यवस्थेत एवढी मोठी लोकसंख्या आणि तिला जर साखरेचा पुरवठा करायचा असेल किंवा ऊसावर आधारित शेतमालावर आधारित जर उद्योग टिकवायचे असतील आणि ते टिकले म्हणजे कृषी टिकेल. हे जर टिकवायचं असेल तर कृषीमध्ये गुंतवणूक झाली पाहिजे. म्हणजे विकास हा जरी उद्योग वाढले तर विकास होत नाही. तर त्याच्यासोबतच कृषीही वाढली पाहिजे. कृषीचाही विकास झाला पाहिजे. कारण हे सगळं लिंक्ड असतं. आपण पाहतो की कृषीमध्ये जर पिकलं तर उद्योगाला मिळेल कच्चा माल म्हणून. आणि आपण पाहतो की आणि जास्त मुबलक पुरवठा झाला तर त्याच्या किमती कमी होतील आणि किमती कमी झाले तर उत्पादन खर्च कमी होऊन आपण पाहतो की जी फायनल उपभोग्य वस्तू आहे त्याच्या किमती कमी राहतील. किमती कमी तर मागणी जास्त तर नफा जास्त आणि मग उद्योग आणि सेवा क्षेत्राचा विकास होईल असं आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून देशाचा जर औद्योगिक विकास करायचा असेल तर अगोदर कृषी विकास झाला पाहिजे. आपण पाहतो की कुठलंही घ्या ऊसाचे कारखाने घ्या किंवा सूतगिरण्या घ्या, कापड मिल घ्या, त्या सगळ्या कृषीवर आहे. जे उद्योग कृषी माल हे कच्चा माल म्हणून वापरतात आणि त्याचबरोबर कृषीला आदानांचा पुरवठा करतात. हे सगळे उद्योग कृषीवर अवलंबून असतात. आपण पाहतो की खत उद्योग हा कृषीवर अवलंबून आहे. बियाणे उद्योग कृषीवर अवलंबून आहे. कीटकनाशकांचा उद्योग कृषीवर अवलंबून तंत्रज्ञानाचा उपयोग कृषीवर अवलंबून आहे. त्याचबरोबर कृषीमधून ज्या वस्तूचा उपयोग प्रक्रियेसाठी किंवा मागणी केल्या जाते, तेही उद्योग सगळे कृषी आधारित आहेत. आणि म्हणून आपण पाहतो की देशाचा औद्योगिक विकास करायचा असेल तर कृषी विकास होणं महत्वाचं आहे. इथून मागणी आणि पुरवठा कृषी क्षेत्रात मागणी आली पाहिजे आणि पुरवठाही झाला पाहिजे. कृषी आदानांचा आणि प्रदानांचा मागणी आणि पुरवठा जिथे होईल मोठ्या फार प्रमाणात कृषीचा विकास जर झाला तर ह्या आदानांची मागणी आणि प्रदानाची पुरवठा मोठ्या प्रमाणात होईल आणि त्यामुळे आपण पाहतो की अर्थव्यवस्थेमध्ये उद्योग टिकतील आणि एक समतोल विकास तिन्ही क्षेत्राचा समतोल विकास घडून येईल. आणि म्हणून कृषीची औद्योगिक विकासातील महत्वाची भूमिका आपल्याला या ठिकाणी दिसून येते. त्यानंतर निर्यातीच्या दृष्टीने शेती ही महत्वाची आहे. आपण पाहतो की आजही भारतामध्ये आपण पाहतो भारताच्या निर्यातीमध्ये शेतीचा वाटा आहे 12 ते 15% पर्यंत आहे. आता 12 ते 15% वाटा मोठ्या फार आपण पाहतो की सर्वात जास्त आपण पाहतो की कृषी माल हा तांदूळ आहे. बासमती तांदळाच्या माध्यमातून शासनांना मोठ्या फार प्रमाणात विदेशी चलन प्राप्त होतं आणि ही एक मोठी भूमिका कृषीची असलेली आपल्याला दिसून येते की एक काळ आपण पाहतो की अन्नधान्याच्या बाबतीत आपल्याला आयात करावी लागत होती. परंतु हरित क्रांतीच्या नंतर देशामध्ये शेतीचे उत्पादन आणि उत्पादकता वाढली. आज आपण निर्यात मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. यामध्ये मग मसालेदार पदार्थ असतील, मसाले पदार्थ असतील, त्याचबरोबर इतरही वस्तूंची मोठ्या प्रमाणात निर्यात भारत करत आहे किंवा त्यातून मोठ्या फार प्रमाणात विदेशी चलन मिळत आहे. मग अशा प्रकारची शेतीची भूमिका जर असेल किंवा शेतीमधून मोठ्या फार प्रमाणात निर्यात होत असेल, विदेशी चलन त्या माध्यमातून मिळत असेल तर शेतीमध्ये सुधारणा झाल्या पाहिजे की यामध्ये आणखी वाढ होईल आणि वाढ झाल्यामुळे काय होईल आपण पाहतो की देशाच्या अर्थव्यवस्थेला पूरक स्थिती निर्माण होईल असं आपल्याला म्हणता येईल. त्या अनुषंगाने शेतीचा विकास होणं महत्वाचं आहे किंवा ही भूमिका शेतीची आपल्याला असलेली दिसून येते की यामध्ये चहा, कॉफी, तांदूळ, तेल, वनस्पती, तंबाखू, काजू, फळे, भाजीपाला इत्यादी सर्व पदार्थाची निर्यात मोठ्या फार प्रमाणात होते आणि भारताच्या एकूण निर्यातीमध्ये शेतमालाचा हिस्सा सुरुवातीला 50% होतात आहे. ताग, कापड, साखर यासारख्या शेतमालावर आधारित उद्योगातील वस्तूंची निर्यात 20% आहे. अशा प्रकारे एकंदरीत शेतमालाची निर्यात जवळजवळ 70% इतकी होते आणि शेतमालाच्या प्रचंड निर्यातीतून मौल्यवान परकीय चलन प्राप्त होते आणि म्हणून उद्योगांना लागणारी यंत्रे व कच्चा माल याची आयात
करता येणे देखील त्यामुळे शक्य आहे. या अनुषंगाने आपण पाहतो की शेतीची भूमिका ही भारतीय अर्थव्यवस्थेत महत्त्वाची आहे. त्यानंतर आर्थिक नियोजनाच्या दृष्टिकोनातून शेतीची भूमिका ही महत्त्वाची आहे. आपण पाहतो की देशाचं जर नियोजन करायचं असेल तर आपण पाहतो की शेतीचे विचार करावाच लागेल. कारण हे तिन्ही क्षेत्र एकमेकांवर आधारित आहेत. म्हणजे कृषी क्षेत्र असेल, उद्योग क्षेत्र असेल, सेवा क्षेत्र हे लिंक्ड असतं आणि आपण पाहतो की नियोजन करायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. कारण मोठ्या प्रमाणात लोकसंख्येचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे किंवा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष शेतीशी संबंधित आहे. मग ते उपभोगाच्या संदर्भात असेल, मागणीच्या संदर्भात असेल किंवा पुरवठ्याच्या संदर्भात असेल किंवा आदानांच्या संदर्भात असेल किंवा प्रदानांच्या संदर्भात असेल, की शेतीचा संबंध येतोच आणि म्हणून देशाचं जर नियोजन करायचं असेल तर शेतीचा विचार त्यामध्ये झाला पाहिजे आणि हे सगळं आपण पाहतो की व्यापार, वाहतूक ही सगळी शेतीवर अवलंबून असते आणि या अनुषंगाने मग देशाचा विकास करायचा असेल तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार झाला पाहिजे. ग्रामीण भागात पायाभूत सुविधा निर्माण झाल्या पाहिजे. त्यामुळे शेतीचा विकास दर वाढेल आणि शेतीचा विकास दर वाढल्यामुळे देशाचा विकास होईल असं आपल्याला म्हणता येईल किंवा देशातील दारिद्र्य, बेकारी, आर्थिक विषमता कमी होण्यास त्यातून मदत होईल असं आपल्याला म्हणता येईल. की नुसतं नियोजन करायचं असेल दारिद्र्य कमी करण्याचं, बेकारी कमी करण्याचं, आर्थिक विषमता कमी करण्याचं, तर त्यामध्ये शेतीला महत्त्वपूर्ण शेतीमध्ये गुंतवणूक होणं किंवा त्या अनुषंगाने तिचा सहभाग घेणं हे महत्त्वाचं ठरतं असं आपल्याला म्हणता येईल किंवा तिच्याकडे पुरेसे लक्ष देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर अंतर्गत व्यापार आणि वाहतुकीच्या अनुषंगाने हे शेतीची महत्त्वाची भूमिका आहे. आपण पाहतो की देशांतर्गत मोठ्या प्रमाणात आपण पाहतो की माणसाला जगायचं असेल तर अन्नाची गरज असते आणि हे अन्न आपल्याला शेतीमधून मिळतं आणि मग ही अन्नधान्याची मागणी ही मोठी आहे, प्रचंड आहे आणि त्या अनुषंगाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठीही मोठ्या प्रमाणात वाहतूक लागते. त्याचबरोबर शेती आदाने असतील, प्रदाने असतील यांचीही वाहतूक किंवा अंतर्गत व्यापार हा मोठ्या प्रमाणात आहे. यातून मोठ्या प्रमाणात रोजगारही प्राप्त होतो आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहतो की देशाच्या विकासाच्या अनुषंगाने महत्त्वाच्या आहेत आणि या अनुषंगाने शेतीची महत्त्वाची भूमिका असलेली आपल्याला दिसून येते. एका राष्ट्रीय पाहणीनुसार भारतीय व्यक्तीच्या एकूण उपभोग खर्चातील फार मोठा खर्च हा अन्नधान्य खरेदीवर होत असतो. साधारणपणे त्याचं एक 50% प्रमाण दिलेलं आहे. तर त्यामुळे या अनुषंगानेही लोकांचा खर्च जर एवढा शेतीवर होत असेल तर शेतीची भूमिका अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाची आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर अन्नधान्याच्या उत्पादनाच्या दृष्टीने शेतीची महत्त्वाची भूमिका आहे. आज आपण पाहतो की भारत हा अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालेला आहे आणि एक रेकॉर्ड ब्रेक भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये अन्नधान्याचं उत्पादन आता आपण घेतलेलं आहे. आपण पाहतो की आता शेती ही थोडी आधुनिक शेती केल्या चाललेली आहे, ज्यामध्ये आधुनिक बियाणे, खते, कीटकनाशके त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञान, मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवणूक होत असल्यामुळे शेतीचं उत्पादन आणि उत्पादकता ही वाढलेली आहे. आज आपण पाहतो की शेतीचं उत्पादन हे मोठ्या प्रमाणात वाढून भारत हा त्या बाबतीत आत्मनिर्भर झालेला आपल्याला दिसून येतो आणि या अनुषंगाने देखील देशामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होते आणि ही उलाढाल ही शेतीच्या माध्यमातून होत असल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासात शेतीची ही महत्त्वाची भूमिका असलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर सरकारचे उत्पन्नाचे साधन आहे. आपण पाहतो की सरकारला शेतीमधून मोठ्या प्रमाणात कर मिळतं. त्याचबरोबर आपण पाहतो की गव्हर्नमेंट राशन दुकानाच्या माध्यमातून लोकांना स्वस्त प्रमाणात अन्नधान्याचा पुरवठा त्यामुळेच करू शकतं. सगळं आर्थिक नियोजनामध्ये शेतीची महत्त्वाची भूमिका असते. या ठिकाणी अन्नधान्य उत्पादनातील वाढ दिलेली आहे. पहिल्या योजना ते आजपर्यंत आपण पाहतो की साधारणपणे 250 दशलक्ष शेतमालाचं किंवा अन्नधान्याचं उत्पादन इथं झालेलं आहे. ते हे मोठ्या प्रमाणात आहे. आज आपण पाहतो की आपल्याला जे अन्नधान्य लागतं आणि
ते लागून शिल्लक अन्नधान्याचं प्रमाण मोठं आहे आणि त्यामुळेच आज आपण मोठ्या प्रमाणात अन्नधान्याची अ, अ, निर्यात करू शकतो आणि या निर्यातीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपल्याला विदेशी चलन आज प्राप्त होत आहे आणि म्हणून या अनुषंगाने भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीची महत्त्वाची भूमिका असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर सर्वसाधारण किंमत पातळीतील स्थैर्य आपण पाहतो की इतर वस्तूच्या किमती जर स्थिर ठेवायच्या असतील तर शेतमालाच्या वस्तूच्या किमतीही स्थिर राहणे आवश्यक आहे आणि या अनुषंगाने शेतीची भूमिका खूप महत्त्वाची असलेली आपल्याला दिसून येते. कारण त्याचा भारतासारख्या शेतीवर आधारलेल्या अर्थव्यवस्थेत शेतमालाच्या किमती आणि सामान्य किमती यामध्ये जवळचा संबंध आहे, पॉझिटिव्ह संबंध आहे. त्यामुळे शेतमालाच्या किमतीमध्ये चढ-उतार झाल्यास सर्वसाधारण किंमत पातळीत देखील चढ-उतार होतात आणि त्यामुळे सर्वसाधारण किंमत पातळीतील स्थैर्य जर ठेवायचं असेल तर त्यामध्ये शेतीच्या मालाचीही स्थैर्य असलं पाहिजे किंवा त्यामध्येही किंमत स्थिरता आली पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपण पाहतो की तसे प्रयत्न झाले पाहिजे आणि तसे प्रयत्न कृषीकडून होत असल्यामुळे इतर वस्तूंच्या किमतीही स्थिर राहतात आणि या अनुषंगाने भारतीय अर्थव्यवस्थेत कृषीची महत्त्वाची भूमिका असलेली दिसून येते. कारण आपण पाहतो की लोकांचा अन्नधान्यावरील खर्च हा मोठा असतो आणि अन्नधान्याच्या किमती वाढल्या तर मग सर्वसामान्य ही वस्तूच्या किमती वाढतात. उदाहरणार्थ ऊसाच्या किमती वाढल्या तर साखरेच्या किमती वाढतील, तांदळाच्या किमती वाढल्या तर तांदळावर प्रक्रिया करणाऱ्या वस्तूच्या किमती वाढतील. त्यानंतर आपण पाहतो की साखरेच्या किमती वाढल्या तर साखर ज्या ज्या क्षेत्रामध्ये लागते त्या त्या वस्तूच्या किमती, असं हे सगळं पॉझिटिव्ह रिलेशन यामध्ये असतं आणि त्यामुळे देशातील अर्थव्यवस्थेमध्ये किंमत स्थिरीकरण ही शेतमालाच्या किमतीच्या स्थिरीकरणावर अवलंबून असते आणि म्हणून ही एक भूमिका कृषीची असलेली आपल्याला दिसून येते आणि त्या अनुषंगाने एक महत्त्व कृषीचं असलेलं आपल्याला दिसून येतं आणि म्हणून त्यानंतरचा मुद्दा आपल्याला घेता येईल की विकासाला पोषक वातावरण कृषीच्या माध्यमातून होत असतं. आपण पाहतो की देशाचा विकास करायचा असेल तर कच्चा माल हा मुबलक प्रमाणात आणि स्वस्त प्रमाणात मिळाला पाहिजे. त्यावरच देशाचं औद्योगिकरण आणि सेवा क्षेत्राचा विस्तार अवलंबून असतो आणि ते जर गॅरंटेड मिळत असेल आणि सहजरित्या उपलब्ध होत असेल तर आपण पाहतो की त्यामुळे अर्थव्यवस्थेच्या विकासाला पूरक स्थिती किंवा अनुकूल स्थिती निर्माण होते आणि म्हणून अशा प्रकारची एक भूमिका, विकासाला पोषक अशी भूमिका कृषीच्या माध्यमातून झालेली आपल्याला दिसून येते. आपण हे सर्व मुद्द्यांच्या आधारे आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेतील कृषीची भूमिका किती महत्त्वाची आहे हे लक्षात आलं असेल. तर थोडक्यात आपल्याला असं सांगता येईल की कुठल्याही राष्ट्राचा विकास जर करायचा असेल तर त्याची पूर्व अट ही कृषी विकास आहे आणि जागतिक पातळीवरचे संदर्भ जर आपण घेतले तर सर्व विकसित राष्ट्रांनी अगोदर कृषी विकास आणि नंतर उद्योग व सेवा क्षेत्राचा विकास झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणून राष्ट्राचा जर विकास करायचा असेल तर कृषी क्षेत्र हे महत्त्वाचं आहे. कारण हे कृषी क्षेत्र, उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्र ह्या सर्व एकमेकांना लिंक्ड असतं किंवा हे एकमेकांवर आधारित असतं. एक जरी क्षेत्र याच्यामध्ये पाठीमागे राहिलं तर विकासात अडथळे निर्माण होतात आणि म्हणून उद्योग आणि सेवा क्षेत्राचा विकास करायचा असेल तर कृषी क्षेत्राचाही विकास झाला पाहिजे आणि त्याशिवाय उद्योग आणि सेवा क्षेत्राचा विकास होऊ शकत नाही आणि एवढी महत्त्वाची भूमिका भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कृषीची असलेली आपल्याला या विविध मुद्द्याच्या अनुषंगाने सांगता येईल. या ठिकाणी आपण क्लासला उपलब्ध झालात, शांततेने ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.